नमस्कार. केले भोगले कबूल फाउंडेशनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी माफी मागतो. गेले 10 दिवस नवरात्रीच्या 9 दिवसाचा माझा मौन व्रत असल्यामुळं मला आपल्या लहानपणीच्या आठवणीचा व्हिडिओ सोडता आला नाही. आजपासून मी परत कंटिन्यू करतो. लहानपणीच्या गोष्टी सांगताना त्यावेळी परिस्थिती तशी होती. सध्या 4 पैसे हातात खुळखुळतोय, परिस्थिती सुधारली, पण जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण कोणत्याही गोष्टीची लाज बाळगायची नाही. भले कोण नावं ठेवणार असतील तर ठेवू देत, पण जे केलोय, जे भोगलोय ते कबूल आणि प्रांजळपणे आपण करूया. आणि काही मित्रांना नम्र विनंती आहे की आपण कुठून बोलताय आणि आपला मोबाईल नंबर बरेच लोक अजून पाठवत नाही आहेत. मला एक वेगळा ग्रुप करायचा आहे. सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा आणि त्यामधून आपलं मोबाईल नंबर आणि आपण कुठून आहात तेवढं सांगा. लहानपणी म्हणजे सकाळी 8 वाजता आमची न्याहारी असायची. न्याहारी म्हणजे जेवणच. जेवण म्हणजे काय, आई आमची हातावरची भाकरी करायची. हातावरची म्हणजे असं दोन्ही हातातच थापून, बडवून नव्हे, हातावरची भाकरी. जमलं तर पिठलं, नाही तर खरडा, दही, चटणी आणि त्याच्यानंतर ताट भरून कण्या, ताककण्या एवढं मारायचं आणि घरातनं बाहेर पडायचं रविवारी शनिवारी. आणि मग वेशीत आलं की मग त्यावेळी आमची एक क्रिकेटची टीम होती. क्रिकेटची टीम म्हणजे काय, बॅट म्हणजे काय, ते नारळाच्या झावळीचं बुडका जो असतोय तो सोलून तासून केलेली ती बॅट आणि शिवरीच्या 1-2-3 काठ्या. पण ते वेशीत चौकात का नाही कोण खेळू देणार नाहीत, कारण दंगा आमचा एवढा असायचा, एवढा की दंगा होते म्हणून कोण खेळू देणार नाहीत. मग यात्या जात्या काय म्हणायची, माळावर जाऊया चला, कारण माळावर बोंबलायला पाटलाची परवानगी लागत नाही. म्हणून आम्ही माळावर जायचो. आणि शनवाड्यांचा शंकर्या म्हणजे त्यांची आई गंगू काकू, ती आमच्यावर लई माया करायची. तो शनवाड्याची शंकर्या आणि कागल्यांचा संजा, डुग संजा म्हणणार आम्ही त्याला. डुग म्हणजे काय, त्याला थोडं कुबड होतं, असं कुबड होतं, त्यामुळे त्याला डुग संजा म्हणणार. आणि चौगुल्यांचा सत्या, पांगळ्या सत्या, जरा पायानं तो पांगळा होता म्हणून त्याला पांगळ्या सत्या म्हणणार. आणि यत्त्या दत्त्या, शिवज्या, मुजगुणचा मन्या, चंद्या, हे जुनं आहे ते ग्रुप, हे आमचं क्रिकेट टीम. आणि आम्ही माळावर जायचो खेळायला. आणि बॉल कसला आमचा, बॉल म्हणजे विकत आणायला पैसे कोणाकडे आहेत. प्लॅस्टिक पिशव्या, कागद गोळा करायची, ते म्हणजे जाळायचं सगळं, पूर्ण सगळं कागद जाळायची. एवढी कागद गोळा केल्यावर एवढा बॉल व्हायचा. ते सगळं जाळायचं, पूर्ण सगळं जाळायचं. पातळ होऊन हे झालं की ते जमिनीवर असं लोळवून त्याला गोल करायचं. त्यासाठी हात सगळे भाजायचे. आणि ते कणकी बॉल म्हणणार त्याला, कणकी बॉल. म्हणजे त्याला बॅट बसला आणि कुठं नारड्याला गुडक्याला जर बसलं तर ते टेंगुळ यायचं, टेंगुळ तसला बॉल आमचा. ते कधीच कॅच पकडायला येणार नाही. आणि ते घेऊन आम्ही माळावर जाणार खेळायला. आणि मग ते शिवरीच्या 3 काठ्या ते मागं रावायचं आणि मग बॅट चालू. आणि डुग संच्या, तो बॉलिंग फास्ट बॉलर, फेमस बॉलर होता त्यावेळी. आणि बॉल फेकायचं, ते फेकत्यात काय बॉलिंग करायचं हे कोणाला माहीत आहे, पण बॉल टाकायचा. असला बॉल फेकायचा की चुकून जर गुडघ्याला किंवा नडग्याला खाली बसलं किंवा टक्कुशीत बसलं तर एक तर फुटायचं, एक किमान टेंगूळ तर यायचं एक. हे असलं आमचं खेळ, दंगा दुडकूस. संध्यापर्यंत त्या माळावर आम्ही येणार नाही खेळून. आणि 1-1:30 वाजता मग सकाळी न्याहारी केलं, असा न्याहारी करून आलेलं असायचं. आणि मग त्यात कोणाला तरी हे यायचं, म्हणजे संडासला आलं रे मी, जर जाऊन येतो, कुठं लांब जायचं, तिथं जरा पळत जायचं, तिथं बसायचं. एकट्याला आलं की सगळे तिकडे संडासला बसायचं. आणि पाणी कुठलं आलं, तिथली दगडं आमच्या मत्तीला यायची. हे प्रामाणिकपणे प्रांजळ कबूल. दगडानं पुसायचं, हाय चड्डी वाढायची आणि परत क्रिकेट. आणि मग येत्याचं टेंगुळ आलेलं असायचं, माझं नडगं सुजायला असायचं, ठोपरं सगळं फुटले. माळावर ते बॉल धरायला जाताना पडलेलं असायचं, ढोपरं सगळी फुटलेली असायची. ते संध्याकाळी परत आल्यावर येत्याची आई आणसा काकू, तिला जट होतं असं, जाटावरती तुमचं मडं बसवलं, तुमचं कसलं खेळायला गेलाय सांगून शिव्या. घरात गेलो आई म्हणायची, काय करून आला सर राजे, नाही मी क्रिकेट खेळायला होतो. अरे सगळं तोंड फोडून येऊन आलाय, गुडघं सगळं फुटल्यात, पायाच्या सगळ्या बोटं सगळं हे झाल्या, असलं कसलं काय क्रिकेट खेळायला सांग. पण ते क्रिकेट खेळण्याची मजा होती किंवा तो दिवस घालवण्याची मजा होती ती आत्ता क्रिकेट आहे मस्त. आता काल परवा भारत पाकिस्तान मॅच भेटलो, अगदी LED TV वर मी भेटलोय. पण आमची आठवणी कोणाला सांगून काय चालणार आहे, हे रिअल आम्ही केलं आहे. आणि
तुम्हाला जे सांगितलं याला गेलो होतो आम्ही ते दगडानं पोचलो हे त्याचं कोणाला काय वाईट वाटत नव्हतं आम्हाला. परत घरी आल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना ते स्वच्छ जायचं हेच. पण पाणी नाही तर मग करायचं काय आणि ते दगडं उपयोगायला हे सांगताना मग कधी मला खंत वाटलं नाही आणि वाटणार पण नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. तुमच्या कमेंटची म्हणजे मला वाचताना खूप छान वाटतं. आणि लांब लांबचे जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद बऱ्याच लांबचे सगळे मित्र आपल्याला एकत्र आले. त्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण मोबाईल नंबरही टाका आणि आपला पूर्ण पत्ता टाका. कृपया धन्यवाद. पुढं उद्या याहूनही आपण लहानपणीच्या तुमच्या माझ्या आठवणी सांगेन. धन्यवाद.